सारे समय तो कर ले बाप कर तू तुझो पटा ले मत काली पीली पड़े मारी जान थोड़ी मारी बात समझ ले मत करे मैं सूझेगा 3-5 अब तू हंसो कसक ले घरे आईलाच मी करे लात लगावे फुफ्फुसाचा कॅन्सर होता. आता फुफ्फुसाच्या कॅन्सरला ना बायोप्सी होती ना तिथं कारण लंग पंक्चर झाल्यानंतर एकदा हवा तिथली पंक्चर झाली तर तूप पंक्चर झाल्यासारखं असतं. त्यानंतर त्याचं ऑपरेशन होत नाही, त्याचं काही होत नाही. त्याला फक्त किमो चालते. किमो चालू होती त्याची. किमोच्या पेशंटचं 100% वजन कमी होतं, कोणाला पण विचार. पण त्या पेशंटला 3 महिने अमृत ज्यूस दिलं. तुम्हाला सांगतो अक्षरशः त्याचं 1 किलो वजन कमी झाल्यावरती 6 किलो वजन वाढलं. डॉक्टरांनी त्याला कॅबिन मध्ये बोलवलं आणि विचारलं आहे बाबा तो खातो तरी काय? तो म्हणला माझा फळांचा व्यवसाय. नाही म्हणले फळांच्या व्यवसायाचे बरेच पेशंट माझ्याकडे आले. म्हणले खरं सांग म्हणले तू काय करतोय? तर त्याला आजार पण बऱ्याच दिवसाच्या अगोदरपासून होतो. तो माझ्याकडे अगोदरपासून आलता. त्याला आम्ही मेडिसिन दिलं होतं. तो 3 महिने अगोदरपासून ते घेत होता. त्याचं वजन कमी झालं नाही. कॅन्सर डिटेक्ट झाला तरी तो हादरला नाही, हापकला नाही, घाबरला तर अजिबात नाही. त्याला मेडिसिन चालू आहे. कॅन्सर बरा झाला हे मी म्हणू शकत नाही आणि ते म्हणणार नाही. कॅन्सर त्याच्या रिपोर्ट मध्ये आहे, परंतु आहे तितकाच आहे. मेटास्टॅसिस नावाची एक प्रोसिजर असते. कॅन्सर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो. लंग्स मधला तो किडनी मध्ये जाईल, फुफ्फुसामध्ये जाईल, ब्रेन मध्ये कुठं पण जातो. मेटास्टॅसिस होत असतं. त्या मेटास्टॅसिसची प्रोसिजर आज तागायत तरी त्याच्या रिपोर्ट मध्ये आलेली नाही. 100% रिझल्ट आहेत. विश्वास ठेवा. रियान चांगला आहे एवढं सांगतो.